नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भावाबरोबर चिवेलीच्या खाडीमध्ये शिवल्या पकडायला आलो आहे आणि आणि आता मी ऑलमोस्ट शिवल्या पकडायला खाडीत उतरलो आहे। तुम्ही पाहू शकता ओहोटी चालू आहे आणि ह्या ब्रिजवरनं आम्ही खालती आलो आहे इथनं आणि या समोरच्या डोंगरावरती आमची घर आहे। या इथे हा छोटासा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरती घर आहे आणि चला मग आता आपण खाडीमध्ये जाऊया। खाडी आम्ही कसे शिवे पकडतो तर आम्ही प्रयत्न करणार आहोत। हां, पण मेन आमचा उद्देश हेच असणार आहे का खाडीमध्ये आपण शिवल्या कशा पकडू शकतो, ज्याला शिंपल्या आणि एक मोठे चिखलातले शिंपले असतात ज्याला आमच्या इथे मुळे म्हणतात, ते ह्या मँग्रोवमध्ये भेटतात। तुम्ही बघू शकता गव्हर्मेंटच्या 4-5 वर्षापूर्वी जी मँग्रोव बचाव पॉलिसी निघाली होती, त्या पॉलिसीचा फरक बघा किती पडला आहे। इथे आता जिथे तिथे ही नवीन मँग्रोवची रोपं चांगल्या प्रकारे धरलेली आहेत आणि आता आपण चाललो आतमध्ये। आम्हाला जायचं ह्या रूटने आतमध्ये। तर आता मी इथे स्ट्रीम ही छोटीशी स्ट्रीम क्रॉस करणार आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत। ह्या व्हिडिओचं खास तुम्हाला ह्या खाडीची सुंदरता दाखवणं होतं आणि प्रयत्न करणार आहोत आणि ऑलमोस्ट निर्मनुष्य आहे ही खाडी। तुम्ही पाहू शकता आतमध्ये कोण नाही, आम्ही दोघेच जण आहोत आणि आम्ही आजच्या जेवणापुरते जरी थोडे भेटले ना, तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आहे। फक्त हा उद्देश हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला खाडीची सुंदरता दाखवण्याचा आहे आणि ही माझी रिफ्रेशिंग अँड रिलॅक्सिंग या प्लेलिस्टसाठीचा हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण खाडीची अत्यंत सुंदरता पाहणार आहोत, प्लस थोडा एन्जॉयमेंट। माझ्या मुंबईतल्या सगळ्या मित्रांसाठी ही एक पर्वणी असणार आहे। जेव्हा पण तुम्ही मे महिन्यामध्ये याल तर नक्कीच ह्या बघायला व्हिजिट करा, पण येण्याच्या आधी जे माहितीगार आहेत या भागातले त्यांचा सल्ला अवश्य घ्या। आम्ही पण यायच्या आधी दोघा-तिघांना विचारून आलोत, कारण आम्ही दोघेही मुंबईकर आहोत। त्यामुळे पाहू शकता, मी तुम्हाला म्हणालो ना, गव्हर्मेंटने एक मँग्रोव बचाव म्हणून हे स्कीम काढली होती, ज्याच्यामध्ये हा भाग सगळा प्रोटेक्टेड एरियामध्ये झाला आहे। तुम्ही पाहू शकता किती अफलातून चांगल्या पद्धतीने मँग्रोव वाढले। काही वर्षापूर्वी हे मँग्रोव काहीच नव्हते, फक्त 3-3 फुटाची रोपं होती जेव्हा JR आला तेव्हा, आणि आता पहा ते चांगल्या प्रकारे जंगल होत आहे। चला आता आपण पुढे जाऊया। मी पुढे गेल्यावरती तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ ॲज अ नॅचरल पद्धतीनेच दाखवेन। ती मँगो किती एवढे सुंदर दिसत आहेत ना, मला व्हिडिओ स्टॉप करण्याची पण इच्छा नाही आहे। पहा हे इथे काहीच नव्हतं पहिल्यांदा, आता ही खाडी बचाव योजनेतर्फे आता हे मँग्रोव एवढे सुंदर झाले आहेत ना,
का मला व्हिडिओ स्टॉप करण्याची पण इच्छा नाही आहे. हे पाहू शकता. त्याला मी तिथपर्यंत घेऊन जातो, नंतर आपण पुढे तिला स्टॉप करेन आणि मी बाकीचं हे दाखवेन तुम्हाला. आधी नव्हती. हा नाही, आपण मागे आलो होतो ना, तेव्हा ही झाडं होती, पण खूप छोटी होती. 1-2-3 फुटाची होती त्यावेळेला. आणि आता एवढं सुंदर लोकेशन झालं आहे ना. तुम्ही ते जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही आता आपल्याकडे फक्त 1.5 तासाचाच टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये आपल्याला ही सगळं आपले एन्जॉयमेंट करायचे. वाईल्ड लाईफ एक मिनटं पुढे जाऊ नको, आपण जरा वाईल्ड लाईफ पण दाखवूया. कारण आत्ता इथे मी काही मोठे बर्ड्स पाहिलेत आणि पाणी आता उतरतं आहे. म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी आम्हाला इथे 1.5-2 तासाचा अवधी भेटेल असा माझा अंदाज आहे. पाहूया किती टाईम भेटतो ते. आणि आम्ही दोघांनी पण हातामध्ये काठ्या आणल्या आहेत, कारण आम्ही मार्किंग करून ठेवणार आहोत, ज्याच्याने आम्हाला अंदाज भेटेल आम्ही कधी आलो होतो आणि किती टाईम भेटला ते. तुम्ही पाहू शकता पाणी उतरतं आहे. अजून खूप पाणी आहे, पण पाहू शकता किती हे आहेत, स्कोप आहे तिथे. आम्ही आता प्रयत्न करू शिवल्या पकडण्याचा. नमस्कार मित्रांनो, आम्ही मार्किंगसाठी इथे एक काठी लावलेली आहे पाण्याची लेवल चेक करण्यासाठी. पण आम्ही प्रयत्न करतो, एकदम छोटी यावेळेला शिवल्या आहेत. तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये दाखवतो. आता मी काही आम्हाला भेटल्या आहेत, पण पाहू शकता किती बारीक आहेत त्या. आता हे मी व्हिडिओसाठी इथे ठेवल्या आहेत, नंतर एखाद्या वेळेला आम्ही पुन्हा ह्यांना पाण्यातच टाकू. पण काही रिस्पॉन्स एवढा चांगला दिसत नाही आहे. एखाद्या वेळेला आम्ही थोड्या वेळाने तिकडे खालती जाऊ, त्या साईडला पाहूया तिकडे काय भेटतं का. पण एक ऑसम मजा आहे. तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक ठिकाणी ते एक शिवलांचाच प्रकार येतो. एक लांबड्या शिवड्या येतात, लांब सफेद रंगाच्या. प्रत्येक ठिकाणी जमिनीतनं ते पाणी सोडत आहेत. ते किती सुंदर दृश्य आहे पाहण्यासाठी. मी तर शिवल्या काढायचं स्टॉप करून ते दाखवण्यासाठीच हा मुद्दाम व्हिडिओ बनवतो आहे. एवढं सुंदर प्रत्येक ठिकाणी ते पाणी बाहेर काढतात. ते बघायलाच मजा येते. चला मी प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं. इतकं नक्की आहे का मी अर्धा 1-1.5 तासाची तर मस्ती करणार आहोत आता या पाण्यामध्ये. चला मी पुढे जातो आणि तुम्हाला आणखीन काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शिवल्या पण काढतोय आणि कारण पाण्याला फोर्स आहे ना, तर ती माती असं हलवल्याप्रमाणे माती वरती येते आणि वरचं गढूळ पाणी निघून गेल्यानंतर खालती शिवल्या आहेत का आम्ही बघतो. प्लस आम्हाला एक गावकरी पण इथे दिसलेत. ते वाटतं तुम्ही काय चिरव्या पकडायला आला होतात काय शिवलात? कसला? हां शिव ह्या ते आता म्हैशींसाठी पाला जमा करण्यासाठी आलो आहोत. पाहूया त्यांच्या अनुभवाने आम्हाला काय नवीन जागा किंवा काय भेटतं काय जिथे आम्ही शिवल्या शोधू शकतो. बांधून टाकतात पाय. आमच्या सोबतीला इथे
आहेत. आणखीन मी जाऊन शूट करून घेतो 2 मिनटात. आमच्या इथे सोबतीला आमच्याबरोबर पण एक मित्र आले. ते खाजण्यातला मँग्रोव क्रॅब पकडायला आलेत. तर आपण पाहू शकता त्यांनी आता जस्ट एक काढली आहे आणि जस्ट त्याला टॅगिंग बांधतायत. आपण पाहू शकता इथे हे पहा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही वैतागलो आहोत. कमीत कमी 1-1.5 तास झाला आम्हाला खाडीमध्ये. आम्ही एका माणसापुरते भेटले, कारण खाडीमध्ये ह्या वेळेला काही शिवला एवढा नव्हत्या, बारीकच होती एकदम पिल्लं. पण खाली हाताने जायचं नाही म्हणून आम्ही थोडे पकडलेत. मी दाखवेन तुम्हाला पुढे. पण मजा खूप आली आणि एन्जॉय केला आम्ही टाईम इकडे. असं नाही काय हे, पण ओके, फुल एन्जॉय आली. आता इथे 5-1 मिनटं बसू आणि मग निघू. मित्रांनो, आता मी शिवला पकडून आलोत आणि आता मी घराकडे चाललो. ही वाट बघा, त्याची दोन्ही साईडनी अरुंद आहे, पण आतमधली तुम्ही खाडीमधलं सौंदर्य पाहिलं असेल, किती अफलातून सौंदर्य. एक दिवस मी तुम्हाला फक्त खाडी दाखवण्यासाठीच व्हिडिओ बनवेल. आज आम्ही जस्ट टेस्टिंगसाठी आलो होतो की आतमध्ये किती मँग्रोव वाढलेत काय ते पाहण्यासाठी. पुढच्या वेळेला मी ह्याच्यापेक्षाही विस्तृत आणि मोठा व्हिडिओ बनवेल, ज्याच्याने आम्हालाही अंदाज येईल की व्हिडिओमध्ये काय काय दाखवायचं. कारण हा ऑलमोस्ट माझा 4.5 ते 5 महिन्यानंतरचा खाडीतली व्हिजिट होती, म्हणजे आतमध्ये इनसाईड. नेहमी मी तुम्हाला बाहेरूनच खाडी दाखवायचो, पण ह्यावेळेला मी पूर्ण आतमध्ये दाखवली. तुम्ही पाहू शकता ह्या डोंगरावरती तुम्हाला काही घरं दिसतील आणि आमची घरं ह्या 2 झाडांच्या मध्ये आहेत. ही जी 2 झाडं दिसतात ना तुम्हाला, ह्या झाडांच्या मध्ये जे डोंगर आहे ना त्याच्यावरती आमची घरं आहेत. आणि हा पूर्ण थिक मँग्रोव आहे, पूर्ण म्हणजे काटेरी आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही, पण खूप सुंदर आहे.